विकास, रिसेंटली पोरुरीमान एक मोठे प्रकरण घडले. आनंद पाटील तेचेर ब्रुटली अटॅक जाला आणि तुम्ही एक काँग्रेसचे रिप्रेझेंटेटिव्ह, आणि हेचेर तुमचें मत कितें आसा? सगळ्यांक नमस्कार. काल जी घटना घडली, म्हणजे 18 तारखेची जी घटना आसा, ती जी घटना घडली ती पर्वरकरांक नवी दाद न्ही. गेली 6-7 वर्सां पर्वरी हॅज बिकम अ क्रिमिनल हब, क्रायम हब. जेन्ना ही गोष्ट काल घडली ती पयली 7-8 दीस कोणाकच खबर नाशिल्ली. इट वॉज केप्ट सिक्रेट. सडनली त्याची आवय, त्या भुरगो मेला त्याची आवय आणि पंचायत मेंबराचो घोव जीएमसीन वचून आफ्टर 10 दिसांनंतर एक प्रेस घेतली, त्यांच्यानी अपील केली की हेचेर कितें तरी जस्टीस मेळपा जाय. फंडामेंटली प्रश्न असो आसा की 18 तारखेक जो ब्रुटली अटॅक जालो तदनंतर तिगांक अरेस्ट केले आणि मेन एक्यूज तो मर्तखनी अरेस्ट जालो. म्हज्या हिशोबान हो जो अटॅक जाला काल, तो अटॅक आणि रामा काणकोणकराचो जर अटॅक पळयशात जाल्यार तेचेर सारकी आयडेंटिकल सिच्युएशन आसा. थोडे भुरगे चिंबेलचे, थोडे भुरगे पर्वरचे. रामाक मारतना सुद्धा थोडे भुरगे पर्वरचे, थोडे भुरगे चिंबेलचे. सो ह्या हातूर खंय ना खंय तरी कोण तरी मास्टर माइंड गुंतलेलो आसा. दुसरी गोष्ट, 6 वर्सां पयलीं एक मर्डर जालो विलास मिथराचो, ताका जितो जाळून मारलो आणि आज 6 वर्सां जाली त्या विलास मिथराच्या फॅमिलीक जस्टीस मेळूंक ना. चीफ मिनिस्टर प्रमोद सावंतान सांगिल्लें जे जे कोण आमी अरेस्ट केल्या ते सगळे धाकटे पेदे आहात आणि मेन जो मास्टर माइंड आसा तो 48 तासां भितर जेलीन आसतलो. पण आज ताका 5 ते 6 वर्सां जाली, हेचेर कोणूच तेची चवकशी करना. आमचो जो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आसा रोहन खंवटे, ताका विचारूंक सोदता, तूं आज कॅबिनेट मिनिस्टर बीजेपीच्या आणि त्याच सीएमाच्या अंडर तूं आज मिनिस्टर आसा, तुका इतली रिस्पॉन्सिबिलिटी ना की बाबा ह्या विलास मित्राक कोणी मारलो? हे जर सीएमाक 6 वर्सां पयलीं खबर आशिल्लें, आय अंडरस्टँड, तेन्ना तूं ऑपोजिशनान आशिल्लो, पण आयज तूं गव्हर्मेंटान आसा, तुजो चीफ मिनिस्टर तोच चीफ मिनिस्टर 6 वर्सां पयलीं आशिल्लो. यू शूड इंटरव्हीन इन दीस एंड आस्क ह्या विलास मित्राक कोणी जावन मारलो आणि ताचो मास्टर माइंड कोण आसा तो. ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन एका आदोगादाक, आल्बुकेर म्हणटात त्या बॉम्बेच्या आदोगादाक, तेंच्यांनी बेदम मारलो. तो आल्बुकेर पुलिशेन गेलो आणि पुलिशेन ताचेरच एफआयआर रजिस्टर केली, मार खावन ताचेर रजिस्टर केली. तेन्ना हो रोहन खंवटे आपल्या लोकांक सपोर्ट करपाक, ज्यांनी मारलेले, तो पुलीस स्टेशनाचेर वचून थंय व्हडलो हंगामा केलो आणि पीआयचेर प्रेशर हाडून त्या एडवोकेटाचेर एफआयआर रजिस्टर केली. मागीर त्या एडवोकेटाक हायकोर्टाक वचचें पडलें आणि ती एफआयआर कॉश करून संदीप सालगांवकर आणि बाकीच्या ग्रुपाचेर एफआयआर रजिस्टर करची पडली. सांगपाचो सारांशान एकच की पर्वरीन आज जें कितें घडटा त्याच्यार खंय ना खंय तरी पॉलिटिकल इन्फ्लुएन्स आणि पॉलिटिकल इंटरव्हेन्शन हें आसा. आयज पुलिशेचो भंय म्हणटा तो उरूंक ना. कित्याक म्हणटा हांव, जेन्ना रामाक मारलो, रामाक मारतना ते व्हिडिओ काडटाले, तेंच्यांनी फेस मास्क सुद्दां घालूंक नाशिल्लो, बट इतलो ब्लेटंटली व्हायलेशन ह्या स्टेटीन चल्ला, ह्या पर्वरीन चल्ला. काल तेंच जालें, फक्त त्याच्या तोंडान शेण घालूंक ना ह्या आनंद पाटलाच्या, पण ताका ब्रुटली मारलो, ताचो व्हिडिओ काडलो. तो मरता थंय, तो मरता आसतना ताचो व्हिडिओ काडलो, फोटो काडलो. हे खंय ना खंय तरी पॉलिटिशियन्स तांचो हात ह्या क्रिमिनल्सांचेर आसा. पर्वरीन जर स्पेसिफिकली उलयत जाल्यार रोहन खंवटेन अजून सुद्धा हेचेर एक स्टेटमेंट करूंक ना, कंडेमय करूंक ना. दुसरी गोष्ट, त्या व्हिडिओ जर तुम्ही पळयशात जाल्यार त्या अटॅक करतना 5 लोक आशिल्ले, पण आज अरेस्ट जाल्यात 4 लोक. 5वो भुरगो कोण हाचेर आमदारान पुलिशेक विचारूंक नाका आशिल्लें, आज पर्यंत तें कोणी विचारूंक ना. एज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ काँग्रेस पीसीसी एक्झिक्युटिव्ह मेंबर आणि पर्वरचो रिप्रेझेंटेटिव्ह काँग्रेसचो म्हणून आमी सीएमाक फाल्यां किंवा परवां एक रिप्रेझेंटेशन दिवपाचें आहा. ती कॉपी हांव रोहन खंवटेकच धाडटलो की हे मॅटर आणि रामा काणकोणकरांचे मॅटर, दिस इज आयडेंटिकल मॅटर्स. बोथ मॅटर्स शूड बी गिवन टू सीबीआय सो दॅट इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेशन जातलें. पर्वरीन आज अशें जालां, जे लोक रोहनाक सपोर्ट करतात ते कितेंय करू शकतात. एक एक्झाम्पल दिता, लॉरेन्स आल्बुकेर म्हणून एक फॅमिली रावता सालोदोर म्हणून, त्याच्या घरा फाटल्यान त्यांनी एक 20-25 कोंबड्यो पाळ्यात. ही डजंट हॅव अ ब्रॉयलर्स, चिकन कातरून दिना तो, ते फक्त त्यांनी आपल्या तात्या आपल्या सेल्फ कन्झम्पशनाक जाय म्हणून 25 किंवा 30
कोंबड्यो दवरल्या. ताका इतली हॅरेसमेंट केल्या हेल्थ ऑफिसरान, हेल्थ ऑफिसरान आनी पुलिशेन. ताका जगपाचे तेजे हे केला. कित्याक तेजे शेजारी जे आसा ते रोहनाचे भक्त. सो आज रोहनाचे जे भक्त आहात तेंच्यांनी कितें करपाक येता असो सारांश आहा हेचो कन्क्लुजन. हांव अपील करता चीफ मिनिस्टराक की तूं हेचेर इंटरव्हेन्शन कर. कित्याक पर्वरी ही तुजी कॉन्स्टिट्युएन्सी नसली पण इज अ पार्ट ऑफ युअर स्टेट. आणि हे पॅरलल चीफ मिनिस्टर कसो जो आमदार वागता ते खंय तरी बंद जावपाक जाय. आणि ह्या मॅटरीचेर, ह्या कालचो जो मर्डर जाला आणि रामा काणकोणकराचेर एक सीबीआय इन्व्हेस्टिगेशन जावपाची गरज आसा. जेन्ना रामा काणकोणकराचे जे दोशी आहात तांकां बेल मेळ्ळी, जो मेन मनीस आशिल्लो, तेन्ना गव्हर्नमेंटान हायकोर्टान वचूंक जाय आशिल्लें रिव्ह्यू करपाक, पण तें जालें ना. जेन्ना रामान हायकोर्टान पिटिशन घातलें तेन्ना गव्हर्नमेंटान इंटरव्हेन्शन फायल केलें. सो दीस प्रूव्स की जे पॉलिटिशियन आहात ह्या पॉलिटिशियनांचो हात ह्या क्रिमिनल्सांचेर खंय ना खंय तरी आसा. आणि हे जर बंद जातलें जाल्यार चीफ मिनिस्टरान हेचेर कितें तरी कडक कारवाई करची आणि डायरेक्ट ह्यो दोनूय मॅटरी काडून सीबीआय दिवच्यो, सो दॅट एन इंडिपेंडंट एजन्सी विल इन्व्हेस्टिगेट इन दिस अँड जस्टीस विल बी गिवन टू दी डिसीज पर्सन. विकास, एक प्रश्न आसा. तुम्ही खुबशे इश्यू हायलायट केले जे पर्वरीमान घडटा, पण तुमचो आमदार जो आसा हेचेर केन्नाच रिस्पॉन्स दिवंक ना. हेचेर तुजें मत कितें आसा? सी, आमचो आमदार ह्या खंयच्याच हेचेर तेची प्रतिक्रिया दिना. रामाक मारलो तेन्ना खूब दिसांनंतर ताका तेची याद आयली रामाची. सगळे मिनिस्टर उलयले, सगळ्यांनी कंडेम केला. कालची ही घटना घडली ताचेर तेणें रिएक्शन दिवंक ना. हेचो अर्थ कितें जाता की फेवरिझम खंय तरी जाता अशें म्हाजें मत आसा. आमदार म्हणटा तो एक रिप्रेझेंटेटिव्ह. फक्त ताका 11,400 मतां पडल्या. ते 11,400 लोकांचो तो रिप्रेझेंटेटिव्ह जावं शकना. ही इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ एंटायर कॉन्स्टिट्युएन्सी. हांवें आतां तुमकां सांगलें, हो जो लॉरेन्स आल्बुकेर आहा ताचेर कितलीशीच इनजस्टीस चालू आहात. तेजे घर मोडपाक फेक केसी घालतात. बट हाचेर आमदारान एक रॅशनल भुमिका घेवंक जाय. ताचो कॉन्स्टिट्युएन्सीन जितले तेजे वोटर आहात ताचे किंवा वोटर आहात ते सगळे वोटरांचो हो रिप्रेझेंटेटिव्ह, ना की ओन्ली 11,300 लोकांचो. सो म्हजें अशें म्हणणें की खंय ना खंय तरी फेवरिझम चल्ला. म्हणून वी आर गोइंग टू अपील टू ऑनरेबल चीफ मिनिस्टर, honorable who is a home minister also, that this matter should be given to CBI so that an independent inquiry and investigation will happen and justice will be given to the families. Thank you.